मंडळी नमस्कार. वीणा वर्ल्डच्या ट्रॅव्हल कट्टा या पॉडकास्टमध्ये मी तुमची होस्ट सुनीला पाटील तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. मागच्या आठवड्यात आपण एक जगातल्या नवीन उभरत्या डेस्टिनेशन म्हणजे सौदी अरेबियाच्या अल बद्दल बोललो आणि या वेळेस आम्ही विचार करत होतो. माझ्यासोबत आहे निखिल. निखिल नमस्कार आणि वेलकम. नमस्कार मॅम. सो आम्ही असं बोलत होतो की आजच्या पॉडकास्टमध्ये कशाबद्दल बरं बोलावं, काहीतरी अजूनही नवीन वर्षाची ओढ आहे मनात, काहीतरी नवीन बोलूया, एखादं नवीन डेस्टिनेशन, एखादी नवीन जागा. आणि हल्लीच बऱ्याच न्यूज किंवा तुम्ही जर सोशल मीडियावर असाल तर तिथेही तुम्ही पाहिलं असेल काही रील्स वगैरे, की 2024 आणि 25 हा नॉर्दर्न लाईटसाठी सगळ्यात चांगलं वर्ष होणार आहे आणि आपल्याला सगळ्यात उत्कृष्ट नॉर्दर्न लाईट्स हे या आणि पुढच्या वर्षी दिसणार आहेत. कारण सूर्याचं पोझिशन जे आहे आणि जे सोलर फ्लेम्स म्हणतात ते सगळ्यात जास्त असणार आहे त्या वर्षी. तर आमच्या मनात असा विचार आला की आपण स्कॅन्डिनेव्हिया, नॉर्दर्न लाईट्स, मिडनाईट सन ह्याच्याबद्दल तर बोलतोच, पण ही जी खास जागा आहे जिथे नॉर्थ पोल सुद्धा आहे आणि त्याचबरोबर आमची एक अतिशय खास टूर ही फेब्रुवारी महिन्यात निघते आहे आणि ती म्हणजे अंटार्क्टिका. तर आज आपण एका अशा अतिशय वेगळ्या आणि खरंच एक्साइटिंग डेस्टिनेशन बद्दल बोलणार आहोत आणि ते म्हणजे अंटार्क्टिका आणि आर्क्टिक. आणि म्हणूनच आजचा आपला एपिसोड आहे अंटार्क्टिक ते आर्क्टिक. सो निखिल, पुढे आपण या विषयावर बोलणारच आहोत, पण मला वाटतं जेवढी मी एक्साइटेड आहे तेवढंच तू सुद्धा एक्साइटेड आहे अंटार्क्टिक आणि आर्क्टिक बद्दल बोलण्यासाठी. येस, अगदीच अगदीच मॅडम. जसं समजा आपण हा विषय इतका सुंदर घेतलाय की आर्टिक ते अंटार्क्टिका, म्हणजे आपल्याला दोन्ही म्हणजे नॉर्दर्न पोल आणि साऊथ पोल या दोघं डेस्टिनेशन बद्दल आपल्याला काय ऐकायला मिळणार आहे, म्हणजे याबद्दलची उत्सुकता आपल्यासोबतच मला आहे आणि आपले हे जे लिस्नर्स आहेत त्यांना सुद्धा याबद्दलची उत्सुकता नक्की असेल. तर ह्या एपिसोडची सुरुवात करूयात आणि सर्वात पहिला येणारा हा प्रश्न लाईक की आर्टिक आणि अंटार्क्टिक मेन हम्म. म्हणजे याच्यातला फरक काय आहे? या दोघा जे डेस्टिनेशन आहे, त्यामध्ये काय वेगवेगळी विशेषता आहे? बरोबर. निखिल, मला वाटतं फरक बोलायच्या आधी ना, आधी आपण साम्य काय आहे त्याबद्दल बोलूया. म्हणजे का चालेल. जावं? मला वाटतं पहिला प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात येतो, की आर्क्टिक किंवा अंटार्क्टिक का जायचं? काय बघायला मिळेल तिथे आणि काय आहेत हे? सो मी हं, असं म्हणेन, की जर आपल्याला जशी एक आफ्रिकेतल्या सफारी माहिती आहेत, जिथे हं, आपण टांझानियाला जातो, केनियाला जातो, साऊथ आफ्रिकेला जातो आणि या सफारीज बघतो. आपण त्या जीपमध्ये बसतो आणि तिथले जे प्राणीजीव आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेतो, ते बघतो. त्यानंतर जे प्रिडेटर्स आपण म्हणतो म्हणजे जसं लायन किंवा लेपर्ड्स आणि भारतात टायगर्स म्हण, हं. ह्यांचा जो हंट बघतो त्याला गेम म्हणतात आणि आपण जेव्हा त्या ड्राईव्हवर जातो त्याला गेम ड्राईव्ह म्हणतात. सो अशा प्रकारे आपण हे तिथल्या ॲनिमल लाईफची ओळख करून घेतो. हे बरोबर. लँडवरचं झालं म्हणजे टेरेस्ट्रियल ज्याला आपण म्हणतो. आता हाच प्रकार जर आपण घेऊन समुद्रात त्याचं ट्रान्सलेशन केलं म्हणजे एक मरीन सफारी असं जर आपण म्हटलं, तर आर्क्टिक असो की अंटार्क्टिक असो या दोन्ही ठिकाणी आपल्याला एक अतिशय सुंदर मरीन सफारी पाहायला मिळतात. आणि आपण जसे गेम ड्राईव्हवर जातो जीपमध्ये बसून आफ्रिकेत आणि भारतात सुद्धा, तसेच आपण इथे आपल्या मोठ्या क्रूजवरून एका छोट्या राफ्टवर जातो ज्याला झोडियाक्स म्हणतात आणि त्या राफ्टनी ह्या गेम ड्राईव्हज किंवा एक शोर एक्सकर्जन्स ज्याला आपण म्हणतो म्हणजे क्रूजवरून निघून जातो आणि बघतो. सो अशा प्रकारच्या या मरीन सफारीज म्हणायला काहीच हरकत नाही. आणि आपण तिथले जे दुर्मिळ प्राणी आहेत, जे ॲनिमल्स आहेत, जे एरवी पाहायला मिळत नाही, अशा ठिकाणी जातोय. त्यामुळे हे साम्य आहे. फरक अनेक आहेत. अर्थातच अंटार्क्टिका हे सदर्न हेमिस्फिअरमध्ये आहे, साऊथ पोलला आहे. आर्क्टिक हे नॉर्थ पोलच्या जवळ आहे. सो आपण नॉर्थ पोलच्या बऱ्याच जवळ जातो. म्हणजे स्वालबार्ड हा जो एरिया आहे, जिथे आपण हं, आपल्या आर्क्टिक क्रूजवर जातो, हा नॉर्थ पोलपासून केवळ 500 मैल दूर आहे. सो एका अतिशय खास आणि वेगळ्या ठिकाणी ह्या दोन्ही टूर्सवर आपण जातोय. सो त्यामुळे फरक काय आहे? मेन फरक हा सुद्धा आहे, की वर्षभरात कधी जायचं. सो दक्षिण भागात म्हणजे सदर्न हेमिस्फिअरमध्ये उन्हाळा हा डिसेंबर, जान, फेब, मार्च असा असतो आणि हं. नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असा असतो. त्यामुळे
ज्या सदर्न हेमिस्फिअरच्या किंवा अँटार्क्टिकाच्या ज्या टूर्स असतात, या साधारणपणे नोव्हेंबरपासून ते मार्चपर्यंत चालतात. कधी-कधी मे, एप्रिलमध्ये सुद्धा जाऊ शकता. पण बहुतेक वेळा मार्च हा शेवट होतो आणि आर्क्टिक सर्कल म्हणजे आर्क्टिक क्रूज जे आपण म्हणतो, आर्क्टिक सफारीज आहेत, या सुरू होतात साधारण एक मे महिन्यात आणि एप्रिल-मेमध्ये अशा त्या सुरू होतात आणि अर्थातच एक सप्टेंबरपर्यंत ह्या चालतात किंवा ऑगस्टपर्यंत सुद्धा चालतात. सो दोन्हीकडचं समर घेता यावं आणि दोन्हीकडे बघता यावं म्हणून ह्या टूर्स अशा चालतात आणि अगदी कोणाला हवं तर ते म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर किंवा फेब्रुवारी, मार्चपर्यंत अँटार्क्टिकाची क्रूज करू शकतात आणि त्यानंतर येऊन जूनमध्ये आर्क्टिकला सुद्धा जाऊ शकतात. म्हणजे दोन्ही साउथ आणि नॉर्थ दोन्ही एकाच वर्षात देखील करता येईल नक्कीच. अगदी बरोबर मॅम. जर मला फक्त दर्शकांना हेच सांगायला आवडेल, की जर समजा तुम्हाला अंटार्क्टिकाबद्दल अजून जास्त ऐकायचं असेल, हं, तर हं. आमचा ट्रॅव्हल एक्सप्लोर सेलिब्रेट लाईफ हा पॉडकास्ट तुम्ही नक्की ऐका. अंटार्क्टिका द सेव्हन्थ कॉन्टिनेंट नावाचा. याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतोच आहोत यासोबतच. म्हणजे तुम्हाला अंटार्क्टिकाबद्दल पण भरपूर सगळी माहिती मिळेल, जी सुद्धा तुम्ही ऐकलेली नसाल. तर बरोबर आहे. जसं निखिल, यावर्षी आपले एक नाही तर अंटार्क्टिकाला 2-2 टूर्स 2 जातायत. येस. आणि खरंच त्या सगळ्या लोकांचं जे 7वं कॉन्टिनेंट समजतो आपण अंटार्क्टिका, हे ह्याला ते भेट देणार आहेत. त्यामुळे आपण सगळेच खूप खुश आहोत, खूप एक्सायटेड आहोत आपल्या मंडळींसाठी. त्यामुळे नक्कीच आपण ट्रॅव्हल कट्टावर देखील अंटार्क्टिकाबद्दल बोलू, पण एक थोड्या काही पुढच्या भागांमध्ये. नक्कीच, नक्कीच. आणि आपल्या गेस्टकडनं तो जो अनुभव आहे त्यांचा, तो सुद्धा आपण त्यांच्याकडनं घेऊयात आणि ह्या नक्कीच, टूर्सबद्दल बोलू. म्हणजे पुढील वर्षाची टूरची जी प्लॅनिंग कराल, तर त्यामध्ये तुम्ही अंटार्क्टिका हे तुमच्या पहिल्या डेस्टिनेशनमध्ये नक्कीच, नक्कीच लिहा. नक्कीच. याचबरोबर मॅम जसं आर्क्टिक क्रूझबद्दल आपण बोलतोय, तुम्ही हं, एक स्टेटमेंट सांगितलं, की समुद्रातील सफारी बरोबर. समुद्रातील मरीन सफारी म्हणजे हा हं, जो शब्द आहे, हा बरोबर आर्क्टिक आणि अंटार्क्टिक क्रूज हं. त्याबद्दल आहे. जसं आपल्या म्हणजे बोलण्यामध्ये येतंय, की क्रूज तिथे जाण्याचा पर्याय म्हणजे हा क्रूजच आहे का? तिथे जाण्यासाठी कसं असावं? याच्याबद्दल पण जरा बरोबर. ऐकायला आवडेल. बरोबर निखिल. सो मी म्हणेन, की एक तू जर मॅप उघडून बसलास, हं, तर तुला कळेल, की अंटार्क्टिका असो की आर्क्टिक असो, हे एक नकाशावर दोन्ही टोकाला आहे. आपल्या जगाच्या नकाशावर उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असं 2 टोकांवर हे भाग दिसतात. अ, इथे जिथपर्यंत आपल्याला विमानाने जाता येतं, आपण तिथे जातो. जसं एक अंटार्क्टिकाबद्दल म्हटलं तर उशुआया जे दक्षिण अमेरिकेत अगदी टोकाला आहे. हं, अर्जेंटिनामध्ये तिथपर्यंत आपण जातो आणि तिथून आपण क्रूज घेतो. आता अंटार्क्टिकाच्या बाबतीत असं आहे, की काही फ्लाय क्रुझेस आहेत. म्हणजे परत उशुआयाहून आपण एक विमान प्रवास करून किंग जॉर्ज आयलंडपर्यंत वगैरे पोहोचू शकतो तिथे. पण ते खूप वेदर डिपेंडंट असतं आणि हवामान जर बिघडलं तर मग म्हणजे ते विमान जाऊच शकत नाही. आपण आता सध्याही बघतोय, की भारतात सुद्धा दिल्ली आणि इतर ठिकाणाहून येणाऱ्या विमानांचं काय सुरू आहे. त्याचप्रमाणे इथे तर बऱ्याच वेळा वेदर खराब होऊ शकतं. त्यामुळे मी म्हणेन त्या फ्लाय क्रुझेस घेण्यापेक्षा उशुआइयापर्यंत जाऊन आपण पुढे जेव्हा क्रूज घेतो, ते उत्तम ठरतं. तसंच आर्क्टिकमध्ये आपण स्वालबर्डच्या एअरपोर्टला जातो. स्वालबर्ड हा नॉर्वेमधला उत्तरेकडचा भाग आहे. सगळ्यात मोठा भाग आहे आणि त्यात स्प्लिट्सबर्गन हे एक मोठं आयलंड आहे. पण स्वालबर्डचा जो एअरपोर्ट आहे, तो जगातला नॉर्दर्न मोस्ट सिव्हिलियन एअरपोर्ट असा समजला जातो. मग आपल्याला तिथपर्यंत आपण विमानाने जातो आणि तिथून मग लाँगियर बेनला जाऊन तिथून आपली क्रूज ही सुरू होते. सो ही जी क्रूज सुरू होते, तर क्रूज का घ्यावी? क्रूज ह्यासाठी घ्यावी, की आपण जेव्हा लँड सफारी करतो किंवा आफ्रिकेत जातो, तेव्हा आपल्याला एक एअरपोर्ट घेऊन आपण रस्त्यावरून जीपमधून त्या व्हॅन्समधून ज्या स्पेशली व्हेइकल्स बनवलेले असतात, हे प्राणी बघायला, ज्याचं छत असं वर होऊ शकतं किंवा कधी-कधी छत नसतं. अशा खास व्हेइकल्समध्ये बसून आपण ती सफारी करू शकतो. आता जेव्हा आपण मरीन सफारी म्हणतोय, म्हणजे हं. समुद्रातली म्हणतोय किंवा ही जी खास ठिकाणं आहेत, तर इथले जे प्राणी आहेत, हे आपल्याला फारसे अ, जमिनीवर दिसत नाही. हे बरेच वेळा पाण्यात असतात. त्यामुळे इथलं जर आपल्याला सफारी करायची असेल, तर क्रूझ हे उत्तम ऑप्शन असतं आणि अर्थात
दोन्ही ठिकाणी आणि स्पेशली आर्क्टिकमध्ये सुद्धा जी जमीन आहे ती जवळ-जवळ 60-70% तर त्याच्यावर बर्फ आहे. त्यामुळे तुला बाय लँड जाताच येणार नाही. आपल्याला क्रूझच घ्यावी लागते आणि म्हणून आपण ह्या दोन्ही सफारीज ह्या क्रूझनी करतो आणि त्याचा अतिशय सुंदर अशी ही आयटिनरी होते. कारण आपण क्रूझची देखील मजा घेत असतो. एकतर क्रूझमध्ये गेल्यावर रोज आपल्याला चेक इन, चेक आउट करण्याची भानगड नसते. त्यामुळे एकदा क्रूझवर चेक इन केलं, की पुढचे जे काही दिवस आहेत आपले 5-6 दिवस म्हणा, 10 दिवस म्हणा, हे आपण त्या क्रूझवर असतो. त्यामुळे मग रोज-रोज रूम बदला, हे करा, हा प्रकार गेला. त्यात आपण ज्या क्रुझेस घेतल्या आहेत, त्यात आपण आपल्या मंडळींसाठी बाल्कनी केबिन्स घेतल्यात. हो. त्याच्यामुळे काय होतं, की तुम्हाला जर थोडा आराम करायचा असेल आपल्या रूमवर, तर रूममध्ये बसून सुद्धा तुमचं साईटसीइंग सुरूच आहे. तुम्ही ही टूरची मजा कायम घेत असता. त्यामुळे इथे आपल्याला क्रुझनीच जावं लागतं. येस मॅम. पण जसं तुम्ही सांगितलं तर या ठिकाणी पोहोचण्यासाठी अंदाजे किती वेळ लागतो? जर समजा आपल्याला आर्क्टिक सर्कलची क्रूज करायची तर त्यासाठी किती वेळ निश्चित करावा लागतो? बरोबर. देखील आपण टायटलच अँटार्क्टिक ते आर्क्टिक दिलंय आणि जरी आपण अँटार्क्टिकाबद्दल नंतर परत एक अख्खा एपिसोड करूच, तरी मला असं वाटतं या ठिकाणी दोन्ही हे मांडणं गरजेचं आहे. सो अँटार्क्टिकाला जेव्हा आपण जातो, तेव्हा उशुआइयाला साऊथ अमेरिकेत अर्जेंटिनाला पोहोचायलाच आपल्याला जवळ-जवळ 24 तास लागतात आणि मग तिकडून विमान प्रवासाने, कारण मध्ये आपल्याला ट्रान्झिट घ्यावं लागतं. डायरेक्ट फ्लाइट्स नाहीयेत. सो आपण दोहाला जातो. दोह्यावरून आपण अर्जेंटिनाला जातो. अर्जेंटिनाला परत आपण प्लेन बदलून उशुआइयापर्यंत येतो. सो ह्या सगळ्या प्रकाराला जवळ-जवळ एक 24 तास जातात आणि कधीही क्रूझवर जेव्हा जात असतो, तर आपण आयटिनरी प्लॅनिंग जेव्हा आपण करतो, आपली विणावरची प्रॉडक्ट टीम करते, तर ह्याची दखल घेतल्या जाते, की जर विमान प्रवासात काही पुढे-मागे झालं आणि ते हं. फ्लाइट लेट झालं, तर मग आपली क्रूझ चुकू नये म्हणूनच आपण 1 ते 2 दिवस आधीच पोहोचतो अच्छा, एखाद्या पोहोचतो. ठिकाणी बरोबर. आणि त्याच्यानंतर मग ही क्रूझ सुरू होते. तसंच जर आर्क्टिक म्हटलं तर ते भारताच्या बऱ्यापैकी जवळ आहे. म्हणजे आपण इथून ऑस्लोला जातो, ऑस्लोवरून लाँगेरवेनला जातो आणि तिथून मग स्वालबार्ड एअरपोर्टवरून लाँगेरवेनला जाऊन ही क्रूझ घेतो. सो त्या मानाने आर्क्टिक हे अँटार्क्टिकापेक्षा आपल्या जवळ. भारतासाठी बऱ्यापैकी जवळ ठरतं आणि आपण ही आरामात त्याच्यामुळे कमी दिवसात ही क्रूझ करू शकतो कंपेअर्ड टू अँटार्क्टिका. अँटार्क्टिकाला जास्त दिवसांचं प्लॅनिंग लागतं. अर्थातच व्हिसा देखील अँटार्क्टिकाला म्हटलं तर अर्जेंटिनाचा व्हिसा आहे. जर अमेरिकेचा व्हिसा असला तर अर्थातच हे थोडं पटकन करता येतं. पण अर्जेंटिनाच्या व्हिसाला 1-2 महिने लागतात. जसं आपण इथे आर्क्टिकला जातोय तर आपल्याला नॉर्वेचा व्हिसा घ्यावा लागतो. जो तशा बऱ्यापैकी लवकर होऊ शकतो. आपण जर लवकर ठरवलं तर तेही लवकर होऊ शकतो. सो अशा दृष्टीने आर्क्टिक हे बऱ्यापैकी भारताच्या जवळ आहे. आणि हे जे आर्क्टिक जे क्रूज आहेत तिथे उन्हाळ्याचा जो आपला पिरियड असतो किंवा जो आपला हं, ऋतू हं. असतो, त्या उन्हाळ्याच्याच ऋतूमध्ये आपण कशाप्रकारे म्हणजे हं. प्रवास करू शकतो? त्याबद्दल पण ऐकायला आवडेल. बरोबर. अ, मी जसं आधी सांगितलं तसं सीझन्स हे नॉर्थ आणि साउथ हेमिस्फिअरमध्ये हं. उलट असतात. सो जेव्हा आपल्या नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये उन्हाळा येतो, तेव्हा साउथमध्ये हिवाळा असतो आणि जेव्हा तिथे हिवाळा असतो, तेव्हा इथे उन्हाळा असतो. तर मी म्हणेन की उन्हाळा हा शब्द थोडा भूलभुलैया टाइप आपल्याला भुलवणारा आहे. कारण आर्क्टिक आणि अँटार्क्टिक ह्यांचा उन्हाळा आपल्या हिवाळ्यापेक्षाही थंड असतो. म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा इथे मॅक्सिमम टेम्परेचर हे 7 डिग्री आपल्याला मिळेल. पण तेव्हाच का जायचं? तर तेव्हा ह्याच्यासाठी जायचं, की जो हिवाळ्यात बर्फ साठलेला असतो, तो वितळल्याशिवाय ती क्रूझ तिथून जाऊ शकत नाही. हां, आणि अच्छा. ह्या ज्या क्रुझेस आहेत, ह्याला एक एक्सपिडिशन क्रुझेस म्हणता येतील आपल्याला. म्हणजे आपण जर एक एशिया खंडात जसे सिंगापूरला, हाँगकाँगला ज्या क्रुझेस आहेत किंवा हं. बहामाजमध्ये वगैरे मेडिटरेनियन भागात ज्या क्रूझ जातात, ह्या एंटरटेनमेंट क्रुझेस आहेत. ह्याच्यावर एका वेळी 3, 4, 5,000 लोक देखील जाऊ शकतात. ते फ्लोटिंग 7 स्टार, 5 स्टार हॉटेलसारखं समजलं जातं. तिथे क्रूझवरच बऱ्याच ॲक्टिव्हिटीज असतात आणि मग आपण तिथे कुठल्यातरी पोर्टला उतरतो आणि तिथलं शोर एक्सकर्जन करून येतो. पण अँटार्क्टिका किंवा आर्क्टिकच्या ज्या क्रुझेस आहेत, ह्या एक्सपिडिशन क्रुझेस आहेत. ह्या क्रूझवर लोकांची सेफ्टी, सुरक्षितता ही जास्त महत्त्वाची आहे. म्हणजे एंटरटेनमेंटपेक्षा आपण त्या बर्फाला कापत जाणाऱ्या
ज्याला हं, आईस ब्रेकर म्हणतात, अशा ह्या क्रूज असतात. कारण जरी शेवटी तो निसर्ग आहे, त्याला काही अशी एक्झॅक्ट डेट नाहीये, की आजपासून तुम्ही जाऊ शकता. पण बरोबर. दरवर्षीचा उन्हाळा कसा होत आहे, दरवर्षी त्या वर्षीचा हिवाळा कसा होता, बर्फ किती होता, तो किती वितळला, हे सगळं बघून ह्याचा अंदाज घेऊन मग या क्रूजच्या डेट्स ठरतात आणि ओके. मग आपण या क्रूजनी जातो. सो उन्हाळ्यात जाताना अनेक फायदे असतात ह्याचे. पहिली गोष्ट तर उन्हाळ्यात जाता येतं. म्हणजे हं, बर्फ वितळतो आणि मग तो रस्ता मोकळा होतो समुद्राचा आणि मग आपली ही क्रूज, आईस ब्रेकर क्रूज तो बर्फ कापत-कापत अशी पुढे जाते. अ, म्हणजे उन्हाळ्यात जाण्याचा मी म्हणेन सर्वात महत्त्वाचा फायदा हा, स्पेशली आता आपण आर्क्टिकबद्दल जास्त बोलूया. सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा, की साधारण एप्रिल ते ऑगस्ट अ, आर्क्टिक एरियामध्ये म्हणजे आता विचार कर, की आपण जेव्हा म्हणून मी नॉर्दर्न लाईट्सबद्दल सुरुवातीला उल्लेख केला, तर ते नॉर्दर्न लाईट्स असो का मिडनाईट सन असो, हे सगळं बघायला आपली जी स्कॅन्डिनेव्हियाची टूर असते, ती जाते हं. नॉर्वे, फिनलंड, कोपेनहेगन वगैरे आणि त्याच्यात ती युरोपच्या नॉर्दर्न मोस्ट पॉइंट हॉनिस्बर्गला जाते. आता आपण जेव्हा मॅप बघतो ना, तर आपण ह्याच्याही वरती आलेलो आहोत. म्हणजे जगाच्या नकाशावर ह्याच्या देखील उत्तरेकडे आपण आहोत, जेव्हा आपण स्वालबर्ड या भागात येतो. तर स्वालबर्ड या भागात एप्रिल महिन्यापासून ते ऑगस्टपर्यंत मिडनाईट सन आपल्याला पाहायला मिळतं. आणि वाह! मिडनाईट सन म्हणजे सूर्य होरायझनच्या खालीच जात नाही. तो वरतीच असतो. तर ह्याचा सगळ्यात मोठा फायदा असा, की डे टाईम मॅक्सिमाइज झाल्यामुळे मॅक्सिमम साइटसीइंग किंवा मॅक्सिमम आपल्याला इथले जे ॲनिमल्स आहेत ह्यांचं सायटिंग होण्याचे चान्सेस वाढतात. कारण अंधार नाहीये. सो तुम्हाला जर हां. 24 तास जागं राहता आलं, तर तुम्ही 24 तास इथे मजा करू शकता. 24 तास इथे अट्रॅक्शन्स अँड साइटसीइंग करू शकता. सो म्हणजे मला आठवतं पहिल्यांदा मी जेव्हा नॉर्वेला गेले आणि तेव्हा उन्हाळ्यातच गेले होते. 21 जूनला समर सॉल्स्टाईस होता आणि चक्क सगळे पडदे बंद करून डोळ्यावर पट्टी घालून शेवटी झोप लागली, कारण अंधारच होत नव्हता. तर हां. एनर्जी पण खूप वाटते, कारण सूर्याची एक शक्ती मिळते आपल्याला हं. आणि डे लाईट दिवसभर असल्यामुळे शेवटी असं वाटलं, "अरे, आपण का दमलो? एवढा तर प्रकाश आहे." आणि मग पाहिलं तर 11 वाजले होते आणि मग आम्ही झोपायला गेलो आणि पडदे वगैरे बंद करून झोपावं लागलं. सो मिडनाईट सन असल्यामुळे एकतर साइटसीइंग सगळ्यात मॅक्सिमम होतं. दुसरी गोष्ट या पिरियडमध्ये इथली जी ॲनिमल ॲक्टिव्हिटी असते, ती सगळ्यात हायेस्ट असते. सो आपल्याला वेगवेगळे जे साइटिंग्स बघायचे आहेत हे आपल्याला सगळ्यात जास्त इथे दिसतात. सो अगदी हाच माझा पुढचा प्रश्न सुद्धा आहे, की तिथली जीवसृष्टी कशी आहे? किंवा तिथे प्राणी कुठले-कुठले आहेत? बरोबर आणि खरंच चांगला प्रश्न आहे. सो ह्याचं उत्तर असं, की जे काही आपल्याला ह्या ट्रॉपिकल रिजनमध्ये म्हणजे भारताच्या रिजनमध्ये, ह्या टेम्परेट एरियाजमध्ये बघायला मिळत नाहीत. हे सगळं तिथे पाहायला मिळतं. कारण अर्थातच तिथल्या एन्व्हायर्नमेंटला ह्या प्राण्यांनी स्वतःला अडॅप्ट करून घेतलेलं आहे. त्यामुळे अतिशय खास आणि वेगळे प्राणी हे आपल्याला तिथे पाहायला मिळतात. आता जसं आपण म्हणू, की अंटार्क्टिकाला पेंग्विन्स हे आपलं बऱ्यापैकी मोठं अट्रॅक्शन असतं, कारण ते तिथे राहतात. तसंच आर्क्टिकचा नंबर 1 अट्रॅक्शन जर मी म्हणेन काय आहे, तर ते म्हणजे पोलर बेअर्स. आणि पोलर बेअर्स हे त्या बर्फात राहतात आणि त्याच्यामुळे तू बघितलंस तर त्यांचं जे अंगावरचं फर आहे, हे देखील कॅमोफ्लेज होण्यासाठी ते देखील पांढरं असतं. सो जो पांढरा पोलर बेअर आहे, तो आजपर्यंत मी तरी केवळ फक्त नॅशनल जिओग्राफिकवर पाहिलाय. लकी असलो तर आपण तिथे जाऊ शकतो आणि हे पोलर बेअर्स बघू शकतो. त्याचबरोबर अनेक प्रकारचे पक्षी इथे पाहायला मिळतात. वॉलरस जे असतात, जे सील्स हं. आणि वॉलरस हे जे समुद्रातले प्राणी आहेत, हे देखील आपल्याला इथेच पाहायला मिळतात. सील्स अर्थात ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड आणि अंटार्क्टिकात देखील दिसतातच. त्याचप्रमाणे व्हेल मासा म्हणजे जो अंटार्क्टिकाला व्हेल्स दिसतात, ते सुद्धा इथे दिसतात आणि उन्हाळ्यात जेव्हा पाणी थोडं म्हणजे बर्फ वितळलेला असतो आणि पाण्याचं प्रमाण वाढलेलं असतं, तेव्हा हे सगळे प्राणी हे इथे आर्क्टिक रिजनमध्ये येऊन त्यांचा हा मेटिंग सीझन सुरू होतो आणि मग रिप्रोडक्शन होऊन त्यांची पुढच्या पिढीची तयारी सुरू होते. सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी उन्हाळ्यात हे सगळे प्राणी असे इथे एकत्र आलेले असतात आणि भरपूर ॲनिमल आणि बर्ड ॲक्टिव्हिटी इथे दिसते. म्हणजे निखिल
आपला टायटलच आहे अंटार्क्टिक ते आर्क्टिक, तर इथला जो आर्क्टिक टर्न हा पक्षी आहे, छोटासा पक्षी येतो. हं. पण जगातलं सगळ्यात जास्त मायग्रेशन या पक्ष्याचं होतं. म्हणजे अंटार्क्टिका ते आर्क्टिक आणि परत असा 70,000 किलोमीटरचा प्रवास देखील हा पक्षी करतो. सो आपल्यासारखाच हा पक्षी देखील दोन्ही अंटार्क्टिका आणि आर्क्टिककडे जातोय. पण या या उन्हाळ्यात हे जे वॉलरस म्हण, सील्स म्हण, हे सगळे पाण्यात असे एकत्र आलेले असतात आणि मग आपलं खाद्य, आपलं जेवण तिथे दिसल्यावर हं. त्यांच्यावर हल्ला करायला, आपलं पोट भरायला पोलर बेअर्स देखील हंटिंगला निघतात आणि हेच सगळं बघता यावं ह्याचा प्रयत्न करतोय आपण, की ह्या आर्क्टिक क्रूझमधून जावं. येस. अगदी, अगदी बरोबर. जसं तुम्ही सांगितलं, की हे पोलर बिअर्स केमोफ्लेज्ड असतात. हं, ज्याच्यामुळे ते हं. स्पॉट करणं खूप अवघड होतं. पण त्याबद्दल पण आम्हाला ऐकायला आवडेल, की स्पेसिफिकली पोलर बिअर्स हे नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये दिसतात आणि व्हेल्स किंवा पेंग्विन्स हे हं. सदर्न हेमिस्फिअरमध्ये आपल्याला दिसतात. तर हे जी सगळी इथली जीवसृष्टी आहे, ही आपण तिथे ज्या आर्क्टिक क्रूझवरनं जातो, तिथून ती आपल्याला बघायला मिळते मॅम? हो, नक्कीच मिळते. व्हेल्स हे दोन्हीकडे असतात. म्हणजे व्हेल्स साधारण अंटार्क्टिकाला पण असतात आणि आर्क्टिक रिजनमध्ये सुद्धा आपल्याला व्हेल्स दिसतात. पेंग्विन्स हे अर्थातच सदर्न हेमिस्फिअरमध्ये आहेत आणि पोलर बेअर्स हे नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये आहेत. आता ह्याची गॅरंटी तर कोणी घेऊच शकणार नाही, की नक्की मला किती पोलर बेअर दिसतील किंवा कधी दिसतील, कारण तो निसर्गाचा भाग आहे. पण जसं आपण आत्ता बोलत होतो, की वर्षाच्या ज्या महिन्यांमध्ये आपण तिथे जातो, आपण कसे जातो? आपण त्या क्रूझवर जातो आणि इथे जो मोठा दिवस मिळतोय ह्याच्यामुळे हे पोलर बेअर्स पाहण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त वाढतात. आणि माहिती आहे मुख्य कारण काय आहे, की आपल्याला हा चान्स खरंच स्ट्राँग आहे. कारण हा जो एरिया आहे नॉर्वेचा, इथे मनुष्यापेक्षा पोलर बेअरचं पॉप्युलेशन जास्त. सो 3,000च्या वर म्हणजे 2004 मध्ये जो शेवटचा एक सर्व्हे झाला, त्याच्यात एक 3,000 पोलर बेअर्स तरी इथे नक्कीच आहेत असं म्हणतात. आणि आता त्यांचं जे खाद्य त्यांना मिळणार आहे, त्याच्यावर हंटिंग करायला हे बाहेर पडतात आणि आपल्याला नक्कीच दिसू शकतात. अर्थात फार दुर्मिळ प्राणी आहे हा, म्हणजे त्याला पाहणं म्हणजे खरंच लकी समजलं जातं. पण पोलर बेअर जरी दिसले किंवा नाही दिसले, तरी इतर इतके इथले खास प्राणी आपल्याला दिसतात आणि त्यात मगाशी आपलं सांगायचं राहिलं, की जो स्वालबर्डचा रेनडिअर आहे, हे तर इथे भरपूर फिरत असतात. म्हणजे अगदी जशा आपल्या भागांमध्ये थोडक्यात सांगायचं तर जशा शेळ्या वगैरे आपली लोकं हाकत असतात किंवा जशा प्रकारे शेळ्या दिसतात, तसेच रेनडिअर्स इथे चरताना दिसतात. सो नक्कीच रेनडिअर्स दिसतील आणि हेच रेनडिअर्स म्हणजे म्हणजे जमिनीवरचे प्राणी आहेत किंवा पाण्यात जाणारे हे वॉलरस असतील, सील्स असतील, ह्यांचं जेव्हा एक पॉप्युलेशन वाढतं आणि ते तिथे दिसतात, तर लगेच त्यांच्या मागे पोलर बेअर्स हे येतात. सो रेनडिअर देखील स्वालबार्डमध्ये म्हणालास तर एक 10,000 तरी रेनडिअर दिसतात. सो असं नाहीये की तो एक रेनडिअर आहे आणि त्याच्या मागे आपण जाणार आहोत. भरपूर प्राणी इथे दिसतात. सील्स आहेत, इतर हे आहेत, व्हेल्स आहेत. तसाच लँडवर अजून एक जमिनीवर इथला खास प्राणी जो आपल्याला पाहायला मिळतो, तो आहे आर्क्टिक फॉक्स म्हणजे कोल्हा आणि हा पांढरा आणि निळा दोन्ही प्रकारचा असतो. अतिशय सुंदर प्राणी आहे हा आणि मी म्हणेन की ज्यांनी आर्क्टिक फॉक्सला पाहिलं तो खरंच स्वतःला लकी समजू शकतो. कारण अतिशय हुशार देखील आहे हा प्राणी आणि खूपच जिथे पक्षी वगैरे जास्त दिसतात, तिथे हे प्राणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. सो ते एक सगळं निसर्गाची एक सर्कल म्हणतो आपण तसं आहे. एकतर पक्षी इथे खूप येतात. पक्षी खूप आल्यामुळे आर्क्टिक फॉक्स आणि इतर प्राणी इथे जास्त दिसतात. रेनडिअर देखील इथे तेव्हा दिसतात. रेनडिअर, वॉलरस आणि इतर सील्स आणि सगळे आल्यामुळे आणि बर्ड लाईफ वगैरे असल्यामुळे पोलर बेअर्स देखील आपल्याला इथे जास्त दिसू शकतात. येस मॅम. जसं ही आपली आर्टिक क्रूझ ही जी टूर आहे, हं, याबद्दल जेव्हा आपण रिसर्च करतो किंवा ही अशी सगळी हं, हं, माहिती गोळा केल्यानंतर सगळ्यांच्या मनात येणारा हा प्रश्न, की किती दिवस आधी आपल्याला ह्या टूरची प्लॅनिंग करायला हवी किंवा हं, व्हिसाजबद्दल याचं कसं असणार आहे? सो हं, याचा सुद्धा जरा एक आपल्याला हे हं, मिळालं, की नॉर्वेचा व्हिसा आहे. त्याबद्दल पण थोडीशी माहिती मिळाली तर हं. बरं होईल. हो, निखिल आपण विसाबद्दल देखील बोललोच होतो. विसा होणं तसं फार कठीण नाहीये. पण एक पॅन्डेमिक नंतर जेव्हा आपण सगळ्यांचा प्रवास सुरू झालेला आहे आणि भारतातून
अतिशय सुंदर प्रतिसाद हा अख्ख्या युरोपलाच मिळालाय. त्याच्यामुळे अपॉइंटमेंट्स ह्या खूप कमी मिळतात. त्यामुळे जेवढं लवकर आपण प्लॅन करू तेवढं बरं. आणि अर्थातच क्रूजवर जागा म्हणजे मी म्हणेन विसापेक्षा पण ह्या ज्या क्रूजेस आहेत ह्याला जगभरातून डिमांड खूप असतो. ह्याच्यावर जागा देखील खूप कमी असतात. आता खूप कमी जागांमध्ये आपली सीट नक्की व्हावी, तर त्यासाठी आधी बुकिंग करायला हवं. म्हणजे जवळ-जवळ भारताबाहेर जे इतर लोक आहेत, युरोप म्हणा, अमेरिका म्हणा, इथे एक लाँग ड्युरेशन प्लॅनिंगची सवय असते. हं. त्याच्यामुळे तिथली लोकं जवळ-जवळ 1 वर्ष आधीच आपली जागा बुक करून ठेवतात. पण वॉव! आपल्याकडे साधारण थोडंसं आपली सवय असते लेट प्लॅनिंगची, पण तरी मी म्हणेन एक 6 महिने ते 4 महिने आधी तरी प्लॅनिंग नक्कीच करा आणि त्या क्रूजवर आपली जागा आधी करा. कारण जर क्रूजच नाही मिळाली आणि ती क्रूज फुल झाली, तर मग विसाचा प्रश्नच येणार नाही, जाताच येणार नाही आपल्याला. जशी मी म्हणेन आपली अंटार्क्टिका क्रूज जेव्हा थोडासा उशीर झाला होता आपल्याला, पण तरी पण लोकांचा इतका छान प्रतिसाद मिळाला आणि अक्षरशः फारच लवकरच एक 25 लोकं 2 क्रूजवर आता आपले बुक झालेले आहेत आणि असे आपले 2 टूर जातायत. म्हणजे जर इतर इतर टूर्सवर आपले 40 ते 45 लोक असतात, तर ह्या हं. टूरवर केवळ एक 20 जागा असतात आपल्याकडे. कारण एक तो जो शिप जी मी म्हटली, जसं आपण म्हटलं, की एंटरटेनमेंट क्रुझेसवर 3-4 हजार लोकं जातात. पण ह्या ज्या एक्सपिडिशन क्रुझेस आहेत, ह्याच्यावर फार तर फार 100-200 लोकं मावू शकतात. अर्थात एक एन्व्हायर्नमेंटचा, निसर्गाचाही विचार करायला हवा. त्यामुळे ह्या सगळ्या ठिकाणांमध्ये ह्याच्यापेक्षा जास्त अलाउडच नसतं. म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त क्रूज जे येतात त्यांना परवानगीच मिळत नाही. त्यामुळे नंबरच आधी कमी असतात आणि हा नंबर हा जगभरात सगळीकडे वाटला जातो. सो हां. त्यात एक भारताचा पोर्शन त्यात आपली जागा हे आपण बघायला हवं. त्याच्यामुळे जेवढ्या लवकर आपण प्लॅनिंग करू ते नक्की. त्यापुढे अगदी सोपं आहे. एक नॉर्वेच्या व्हिसाची अपॉइंटमेंट मिळाली, की जे नेहमीचे डॉक्युमेंट्स आहेत ना, अर्थातच आपली टीम, व्हिसाची टीम असते. ते आपण सांगतो, दाखवतो आणि मग पुढे व्हिसा होतो. सो व्हिसा हा काही मोठा भाग नाही. पण क्रूजवर जागा मिळवणं हे आधी सर्वात कठीण आहे. अगदी बरोबर. ज्याही दर्शकांमध्ये आणि लिसनर्समध्ये हा प्रश्न असेल, की आर्क्टिक टूर काय असते? अंटार्क्टिक टूर काय असते? त्यांच्या मनातले हे जे संभ्रम आहेत, काही प्रश्न आहेत, ते आपण या पॉडकास्टमधून त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे. ह्याच बरोबर आपल्याला जे गेस्ट आपला हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघतात, ते आपल्या पुढच्या टॉपिकचे सुद्धा सजेशन देत हं, असतात. हं. हं. तर याच बरोबर मॅम आपल्याला पुढच्या टॉपिकसाठी साऊथ अमेरिकाबद्दल सुद्धा आपण माहिती घेऊन येणार आहोत. आणि दर्शकांना मी ही विनंती करतो, की नक्कीच त्यांनी ट्रॅव्हल कट्टाचे हे जे एपिसोड्स आहेत, हे ऐकावेत आणि नवीन-नवीन हे जे सगळे ठिकाणं आहेत, नवीन टूर्सचे प्रकार आहेत, नवीन देश आहेत, काही खंड आहेत, त्याबद्दल सुद्धा माहिती या ट्रॅव्हल कट्टाच्या एपिसोडमधनं नक्कीच घ्यावी. तर आपण ह्या एपिसोडच्या शेवटाकडे आहे. तर मॅम जर समजा आपण हे कन्क्लूड केलं, हं, तर एका वाक्यात जर समजा तुम्हाला सांगायचं असेल, तर हं. कसं सांगाल ह्या पूर्ण टॉपिकबद्दल? एका वाक्यात सांगणं कठीण आहे, पण प्रयत्न करते निखिल. पण मला असं म्हणायचंय, की जिथे मनुष्याचं वास्तव्य होणं कठीण आहे, तिथे हे प्राणी राहतायत आणि ती टूर आपल्याला बघायला मिळते. म्हणजे ते साइटसीइंग आपल्याला करता येतं या टूरवर. तर एक माझ्या दृष्टीने मला असं वाटतं, की एक रिअल लाईफ नॅशनल जिओग्राफिक जे आपण टीव्हीवर बघतो, ते आपण प्रत्यक्षात अनुभवतो, अशी ही टूर आहे आणि शक्य असेल तर जरूर प्रत्येकाने एकदा तरी या टूरवर जावंच. कारण इथे बर्फ आहे, इथे ग्लेशियर्स आहेत, इथे रेनडिअर, वॉलरस, आर्क्टिक फॉक्स, सील्स, व्हेल्स हे सगळं काही जवळून पाहायला मिळणार आहे आणि पोलर बेअरला सुद्धा भेटायचा चान्स आहे या टूरवर. मनुष्यापेक्षा जास्त पोलर बेअर्स इथे राहतायत. येस. सो नक्कीच बघा आणि त्यातून सोने पे सुहागा म्हणतो तसं एक मिडनाईट सन देखील आपल्याला पाहायला मिळतं. त्याचा देखील अनुभव हा जास्त दिवस ह्या क्रूजवर घेता येतो. सो अशा सगळ्या दृष्टीने आर्क्टिक रिजन हे खरंच एक अतिशय खास जागा परत मी म्हणेन आहे जगातली आणि तिथे आपण नक्कीच भेट देऊ शकता. सो हे होतं आर्क्टिक रिजन, अंटार्क्टिक ते आर्क्टिक ही आपली मरीन सफारी. निखिल आपण तू म्हणालास तसं दर्शकांनी आपल्याला कळवलं आणि कमेंट्समध्ये देखील लिहिलं, की त्यांना साऊथ अमेरिकेबद्दल ऐकायचंय. आपली साऊथ अमेरिकेची टूर देखील आहे आणि अतिशय सुंदर टूर आहे ती. सो जरूर पुढच्या आठवड्यात आपण परत येऊया वीणा ट्रॅव्हल कट्टावर साऊथ अमेरिकेबद्दल बोलूया. तोपर्यंत बाय बाय.